पुण्यातील हिंजवडी माण रस्त्यावर शुक्रवारी 24 जानेवारी रोजी सायंकाळी वडजाई नगर कॉर्नरजवळ भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या रेडीमिक्स डंपरचा चालक वळणावर नियंत्रण गमावून बसल्याने डंपर पलटी झाला आणि दुचाकीवरून जाणाऱ्या 2 विद्यार्थिनी त्याखाली चिरडल्या गेल्या। या हृदयद्रावक घटनेत प्रांजली महेश यादव वय 22 वर्षे मूळ राहणार माढा आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे वय 22 वर्षे मूळ राहणार अमरावती या दोघींचा जागीच मृत्यू झाला। त्या MIT अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होत्या। डंपरमध्ये तब्बल 32 टन सिमेंट होते, ज्यामुळे विद्यार्थिनींच्या मृतदेहाचे अक्षरशः चेंदामेंदा झाला। क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेतल्यावर त्यांच्या शरीराचे तुकडे गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून आले। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचे भयावह स्वरूप पाहून उपस्थित नागरिक हादरले। अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डंपर चालकाला ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात चालकाने नियंत्रण गमावल्याचे समोर आले आहे। शिक्षणासाठी घरापासून दूर आलेल्या प्रांजली आणि आश्लेषाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हिंजवडी परिसरात सतत वाढणारी वाहतूक आणि अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे।